कशी दिसते बिर्याणी? तोंडाला पाणी सुटलं ना. तर जशी दिसतीये तशीच खायला झालेली. मस्त झणझणीत सुटसुटीत राईस आणि भरपूर मसाला त्याच्यामध्ये, मटण छान शिजलेलं. तर रविवारचा दिवस आणि घरामध्ये नॉनव्हेज बनणार नाही असं क्वचितच होत असेल कधीतरी, माझ्याकडे तरी. आणि आज मटण आणलं होतं, पण इच्छा झालेली बिर्याणी खायची, ती पण मस्त घरी बनवलेली अशी झणझणीत आणि टेस्टी एकदम. तोंडाला पाणी सुटतं माझ्या. आत्ता मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते तरी पण. तर याच बिर्याणीची रेसिपी आज आपण बघणार आहोत, जी घरात केलेली आणि टेस्ट खूप वेगळी असते घरातल्या बिर्याणीची. आपण बाहेरून किती पैसे देऊन बिर्याणी आणू द्या, ज्यावेळी आपण घरातली ही बिर्याणी खाणार ना, त्याच्यानंतर बाहेरची टेस्ट विसरून जाणार तुम्ही आणि मन भरणार नाही. पोट भरेल एक वेळ, पण मन भरणार नाही. तर चला, हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आज आपण बनवतोय झणझणीत मटण बिर्याणी आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी लागणारे आपल्याला मटण, फ्रेश ताजं ताजं मटण आणलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे. त्याच्या आधी मी तांदूळ भिजायला ठेवलेला आहे आणि मस्त भरपूर कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत, मिरची वगैरे घेतलेली आहे. कांदे भरपूर घेतलेत कारण थोडा कांदा फ्राय करायचा आहे, थोडा कांदा मसाल्यासाठी यूज करायचा आहे. आणि आमच्याकडे मटणच्या पीसपेक्षा मसाला भरपूर लागतो. तक्ष मटण खात नाही, त्याचे बाबा पण नाही खात. मग तक्षला जर भरपूर मसाला पाहिजे असतो राईससोबत. मला पण मसाला प्रचंड आवडतो बिर्याणीमधला, जो की आपण दही वगैरे घालून, भरपूर दही घालून बनवतो आणि तो त्याची टेस्ट खूप छान लागते. तर पाहू शकताय, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पुदिना सगळं मी चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे थोडासा. कुकरमध्ये सगळे खडे मसाले टाकून घेतलेत. त्याच्यानंतर कांदा परतून घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला फ्रेश वापरायची आहे, ज्याच्यामुळे टेस्ट अजून वाढते बिर्याणीची आणि खूप मस्त घरगुती टेस्ट त्याला खूप भारी येते. तर विकतची पेस्ट वापरण्यापेक्षा मी सजेस्ट करेन घरी बनवून तुम्ही फ्रेश अद्रक लसूण पेस्ट टाका त्याला. त्याच्यानंतर कांदा वगैरे परतला, अद्रक लसूण परतून झालं पेस्ट की त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, ज्या मी फक्त मधून थोडा कट दिला आहे त्याला, तेलात टाकल्यावरती फुटू नये म्हणून, नाहीतर अख्खी मिरची घातलेली मी त्याच्यामध्ये. आणि नंतर टोमॅटो घालून घ्यायचा त्याच्यामध्ये. तर टोमॅटो पण छान परतून झाला तोपर्यंत हे मसाले मी काढून घेतले. धना पावडर, मटण मसाला, बिर्याणी मसाला, मिरची पावडर आणि हळद. तर हे सगळे मसाले आता टोमॅटो परतून झाला की तेलामध्ये टाकून घ्यायच्यात आणि मस्त परतून घ्यायच्यात. आणि मसाले छान परतले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटण, जे छान मी धुवून ठेवलं होतं, आधीच तुम्हाला दाखवलं. मटण वगैरे छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे सगळं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. मला आज मस्त तिखट झणझणीत बिर्याणी बनवायची होती, त्यामुळे मी मसाल्यांचं प्रमाण, मिरचीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं होतं आणि आमच्या घरात तिखट चालतं. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार. आणि तर मीठ वगैरे घालून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि भरपूर मोठी वाटी भरून मी त्यात दही घातलेलं आहे, जे की दही आणि आता आपण वरून त्याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत. त्या लिंबूमुळे जी काही मटणची ह्या मसाल्याची टेस्ट होते ती इमॅजिन करू नका, फक्त बनवून बघा. खरंच जर तुम्हाला वाटत असेल की कसं लागतं, टेस्ट करायला पाहिजे. भरपूर एक लिंबू मी अख्खं त्याच्यामध्ये पिळून घेतलं दही मिक्स झाल्यानंतर, छान परतून झाल्यानंतर. आणि आता सगळंच जवळपास टाकून झालं आहे त्याच्यामध्ये. आता आपलं फक्त कोथिंबीर, पुदिना थोडासा आणि तळलेला कांदा तो टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा पाहू शकता किती क्रिस्पी झाला आहे, खूप कुरकुरीत झालेला कांदा. आणि ह्या कांद्याची टेस्ट इतकी छान लागते बिर्याणीमध्ये की विचारूच नका. नंतर लेअर करताना आपण ते कांदा टाकणारच आहोत तळलेला, पण हा जो आपण मसाला बनवतो आहे मटणचा, त्याच्यामध्ये पण हा टाकायचा आहे शिजवताना मटण. खूप भारी टेस्ट येते त्या कांद्यामुळे. आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे. कलर किती छान आला आहे बघा फक्त.
आणि बघूनच कसं फील होतं आहे. आणि आता कुकरच्या शिट्ट्या तुमच्या कुकरला जेवढा वेळ लागतो मटण शिजायला तेवढा करून घ्या. त्याच्यानंतर हे मी तांदूळ शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि ते सगळे मसाले वगैरे त्याच्यासाठी काढलेले आहेत. कुकर झालेलं आहे. एक साईडला अंशुलसाठी मिठाचं मटण शिजवते थोडंसं. त्याच्यानंतर आता हे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झालं की त्याच्यामध्ये आपण जे लिंबू पिळून ठेवलेलं ना मटणच्या मसाल्यामध्ये, ते पिळलेले लिंब त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. त्याच्यानंतर टाकायचे त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना हे सगळं ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर पुदिना टाकला की त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायच्यात. आणि हे सगळं उकळतं आहे, शिजतं आहे तोपर्यंत पाहू शकता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि मटण किती छान शिजलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही अजिबात पाणी घातलं नाही आहे, कारण मला हा मसाला पुरेसा आहे बिर्याणी बनवण्यासाठी. मला ह्यात पाणी घालायची गरज पडली नाही आणि तुम्ही पण नका घालू, कारण त्याला दही लिंबू वगैरे असतं आणि खूप भरपूर पाणी सुटतं त्याला. आणि मस्त मसाला मापात झालेला आहे सगळा, जेवढा मला पाहिजे ग्रेव्ही वगैरे त्याची. तर इकडे पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हा भिजलेला मस्त फुगला आहे तांदूळ घालून घेते त्याच्यामध्ये आणि छान असा राईस आपण 70 ते 80% असा शिजवून घेणार आहोत. तर पाहू शकता पहिलं तर थोडंसं झाऱ्याने मी आता हे टाकून घेते, कारण आता काय झालं आहे व्हिडिओ बनवते आणि मुलांनी खूप दिवस झालं ब्रेक घेतलेला आहे. ह्यांनी सुट्टीमध्ये म्हणजे स्टँड तोडून टाकलेत, त्याच्यामुळे एका हातात मोबाईल पकडून थोडासा वेळ लागतो आहे दाखवायला वगैरे आणि थोडा हलतो आहे कॅमेरा. तर मी करेल लवकरच काहीतरी. तर पाहू शकता आपला तांदूळ पण शिजलेला आहे जसा पाहिजे तसा. आणि आता ह्याला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे परातीमध्ये. आणि ह्यावेळीचा तांदूळ असा जास्त फुगणारा नव्हता, पण पातळ तांदूळ असतो ना एकदम मऊ लुसलुशीत, तसावाला होता हा वेगळा. जरा बिर्याणीचाच राईस होता पण वेगळा थोडासा होता तो. तर फुगत नव्हता पण मऊ खूप छान होत होता, असा सरळ लांब लांब होत होता छान. आणि आता चला मी एक काढून घेते मस्त शिजलेला तांदूळ आणि दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान सुटसुटीत दिसतोय. आणि आता बिर्याणीचे लेअर करून घ्यायचे, तोपर्यंत आपण तवा तापायला ठेवायचा आहे मस्त जाडवाला. आणि हे सगळं रेडी झालेलं आहे. तर आता आपण मस्त लेअरिंग करून घेऊया त्याचं. जे की पहिलं तर थोडासा भातच जो शिजवून ठेवलेला आहे बिर्याणीसाठीचा तो थोडासा खाली ठेवायचा, कारण मटण खाली टाकलं तर ते लागणार परत शेवट. त्यामुळे थोडंसं भाताची पातळ लेअर लावून घ्यायची, कारण एवढं खालचं हे आता पातळ लावलेलं तर एवढं काही आपलं खाण्यात नाही आहेत. तर थोडं लागलं तरी काही फरक नाही पडणार मग थोडासा तांदूळ खाली टाकल्यानंतर. तर तोच शिजलेला थोडासा भात मी लावून घेणार आहे त्याच्या खाली, पातेल्यामध्ये सगळ्यात खाली. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण मटण जे शिजवून ठेवलं आहे त्याची लेअर लावूया आता. आणि मटण खाली ह्याच्यासाठी लावायचं थोडं जास्त. चिकन असेल तर थोडं मध्ये ठेवलं तरी चालेल, पण मटण आपण थोडंसं कमी शिजवून घेतलेलं आहे ना, तर वाफ बसली की पटकन ते अजून शिजल्या जाईल, म्हणून खालच्या स्तरावरती थोडंसं मटण ठेवून घ्यायचं आणि परत भाताची एक लेअर लावून त्याच्यावरती लावून घ्यायचं. तर चला मी पहिले हे लावून घेते, छान लेअरिंग करून घेते. पाहू शकताय मटण वगैरे टाकलं मी, ग्रेव्ही मसाला टाकला आहे मटणचा. त्याच्यावरती परत कोथिंबीर, पुदिना आणि फ्राय केलेला कांदा जो मस्त क्रिस्पी झालेला आहे तो टाकून घेते. आणि त्याच्यानंतर परत राईस ठेवून घेऊया, त्याच्यावरती लावून घेऊया. आता इकडे कॅमेरा पकडायला तक्षू होता आणि तो खूपच त्याचा मूड खराब होता त्याच्यामुळे जरा त्याचं चाललं होतं मी नाही करणार, मी नाही पकडणार. आणि मग थोडा हलवत होता मुद्दाम कॅमेरा की मी पकडेल. म्हटलं थांब, माझे दोन्ही हात बिझी येतात, तो 2 मिनटं हेल्प कर. तर कशी हेल्प मागून जरा करून घेतलेलं आहे. आणि मस्त चला भाताचं लेअर लावून घेतलं आहे बिर्याणीसाठीच्या. आणि त्याच्यावरती परत कांदा तळलेला, पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर राहिलेलं जे आपला मटणचा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर हे अशा 2 लेअरमध्ये जेव्हा आपण मटण वगैरे लावतो ना बिर्याणीसाठीचं, तर त्यांनी ना राईस खूप असा कोरडा राहत नाही. मस्त सगळ्या खाली जो आपला आपण जास्त राईस लावलेला आहे आता ह्या 2-3 टप्प्यामध्ये,
तर ह्या मटनच्या खालच्या राईसला मस्त मसाला लागतो सगळा आणि छान झणझणीत होऊन जाते बिर्याणी. नाहीतर ते भरपूर तांदूळ जेव्हा तुम्ही वरती ठेवताना लावायला तर ते खूप कोरडं कोरडं फील होतं बिर्याणी खाताना आणि असं जास्त मसाला मग तो मिक्स करून खावा लागतो. तर त्याला एवढी टेस्ट येत नाही ज्याला जशी असं लेअर केल्यानंतर येते. तर त्याच्यामुळे 2 टप्प्यामध्ये मटनचं लेअर लावा कधी पण लावताना मसाल्याची. ह्या चिकनची बिर्याणी असू द्या किंवा मटनची असू द्या. आणि वरती थोडासा राईस ठेवा परत कोरडा, जो की आपल्याला कलर वगैरे टाकायचा त्याच्यावरती. तर राहिलेला मी सगळा राईस आता मी त्याच्यावरती लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर भरपूर राहिलेला सगळा कांदा, कोथिंबीर, पुदिना त्याच्यावरती टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर मस्त कलर टाकलेत. आता ग्रीन कलर माझ्याकडे नव्हता, ऑरेंज आणि येल्लो होता, तेच मी यूज केलं 2 आणि तरी पण छान कलर आला होता त्यांनी. आणि नंतर ह्याच्यावरती मस्त तूप टाका 2-3 चमचे. आता मी ह्याच्यात टाकलं आहे पण तक्ष तिथे होता त्याच्यामुळे मी त्याला 2 मिनटं पाठवून देऊन पटकन टाकून घेतलं. त्याला दाखवायचं नव्हतं कारण मग तूप टाकलेलं बघितलं असतं तर त्याने खाल्लं नसतं. आणि त्याच्यानंतर मस्त असं पीठ मळलेलं होतं फ्रीजमध्ये, ते आता मी लावून घेतलं आहे पातेल्याला सगळीकडून. आणि हे आता तक्षूला झाकण ठेवायचा मान पाहिजे होता की हे मी करतो, म्हटलं ठीक आहे कर. तर ते मस्त आता पीठ जे आपण पातेल्याला लावून घेतलं त्याच्यावरती हे झाकण असं चिटकून घ्यायचं आहे, मस्त पॅक दाबून दाबून ठेवायचं म्हणजे वाफ छान बसते बिर्याणीला. तवा पण फुल गॅसवरती ठेवलेला आहे मी, तो पण छान गरम झाला आहे आणि आता हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे 20 मिनटासाठी. मस्त वाफ बसते आणि पाहू शकताय बिर्याणी किती छान झाली आहे. वाफ खूप छान बसलेली त्याला, अक्षरशः पातेलं उघडलं आणि इतकी छान वास सुटली घरात की विचारूच नका. कोळशाची धुरी देतात तूप टाकून, मला ते आवडत नाही, तो वास मला आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी ते नाही टाकलं. पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. आणि पाहू शकताय बिर्याणी जेव्हा मी काढते आहे खूप मस्त मसाला वगैरे मिक्स झालेला आहे, तांदूळ असा फडफडीत मस्त मोकळा झालेला आहे आणि कलर छान आला आहे बिर्याणीला. टेस्ट तर विचारूच नका, बापरे बाप. तुम्ही बनवून बघा आणि मग कमेंट करून सांगा बिर्याणी कशी झालेली तुमची. तर मी प्रोफेशनल शेफ नाही आहे त्यामुळे बोलताना आपण साध्या भाषेमध्ये बोलतो आहे आणि थोडंसं इकडे तिकडे बोललं जात असेल तर ॲडजस्ट करून घ्या, कारण आपले व्लॉग हाऊसवाईफचे व्लॉग आहेत तर त्याच भाषेमध्ये भेटतील. तर मस्त मला तुम्हाला मटनचं पीस तोडून दाखवायचं होतं पण इतकं गरम होतं, खूप जोरात चटका बसला, म्हणजे थांबा थोडं थंड होऊ द्या आणि नंतर दाखवते. तर पाहू शकता मटण पण किती छान शिजलं आहे, एकदम मापात झालं होतं सगळं. राईस खूप भारी शिजलेला आणि मटण पण खूप छान शिजलं होतं, मऊ लुसलुशीत आणि फ्रेश होतं मटण. तर चला या जेवायला. बिर्याणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि अशीच टेस्टी बिर्याणी तुम्ही पण बनवून खाऊ शकता. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशाच साध्या सोप्या रेसिपीजसोबत. थँक्यू.